भारतीय जनता पार्टीचे युवा नेते तथा पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त 18 मे रोजी कामोठे सेक्टर 6 येथील लोकनेते रामशेठ ठाकूर विद्यालयाच्या मैदानावर परेश शेठ ठाकूर केसरी 2026 या भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। भाजयुमो कामोठे व रायगड जिल्हा कुस्ती असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या स्पर्धेचे उद्घाटन माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते होणार आहे। महाराष्ट्रासह पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश व दिल्लीतील नामांकित मल्ल या स्पर्धेत सहभागी होणार असून हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी तसेच महिला गटातील सामने आकर्षण ठरणार आहेत। विजेत्यांना 15,55,555 रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत। कुस्ती संस्कृती जपण्यासाठी आणि नवोदित खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी पत्रकार परिषदेत दिली। ऑनलाईन फार्मसी आणि कॉर्पोरेट कंपन्यांच्या कथित शोषक धोरणाविरोधात ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेने 20 मे रोजी देशव्यापी संपाची हाक दिली असून रायगड जिल्ह्यातील तब्बल 2350 मेडिकल दुकाने बंद राहणार आहेत। या संपात जिल्ह्यातील औषध विक्रेते सहभागी होऊन दुकान बंद ठेवत निषेध नोंदविणार आहेत। संघटनेच्या मते ऑनलाईन फार्मसीमधून तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याविना औषध विक्री होत असून जुन्या प्रिस्क्रिप्शनचा गैरवापर केला जात आहे। तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून बनावट प्रिस्क्रिप्शनद्वारे ही औषध विक्री सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे। माजी खासदार तथा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या व्यक्तिमत्वावर आधारित नाही होणार रामशेठ ठाकूर साहेबांसारखा लोकनेता या विशेष गीताचे प्रकाशन उत्साहात पार पडले। स्वतः रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते या गीताचे लोकार्पण करण्यात आले। गायक, गीतकार आणि संगीतकार शैलेश चव्हाण यांनी तयार केलेल्या या गीताचे यावेळी रामशेठ ठाकूर यांनी विशेष कौतुक केले। वाढदिवसानिमित्त दिलेली ही सांगीतिक भेट अत्यंत मोलाची आणि अविस्मरणीय असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या। शैलेश चव्हाण म्युझिक या अधिकृत YouTube चॅनलवर हे गीत प्रदर्शित करण्यात आले असून नेत्यांचा जनसेवेचा प्रवास आणि कार्य सुरांच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे। उरण तालुक्यातील चिर्ले, दिघोडे व गव्हाणफाटा चिरनेर रस्त्यालगत खासगी यार्ड मालकांनी दगडमातीचा भराव टाकून मोऱ्यांजवळ भिंती बांधत नैसर्गिक ओढ्याचा प्रवाह बदलल्याचा गंभीर आरोप होत आहे। स्थानिक सरपंच, महसूल अधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संगनमताने हे अवैध बांधकाम झाल्याचा दावा नागरिकांनी केला आहे। पावसाळ्यात या भागातील रस्ते पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त होत असून त्यामुळे रहिवाशांची वाहतूक ठप्प होण्याची शक्यता आहे। चिर्ले, दिघोडे, चिरनेर सह अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात भराव टाकून शेती व खाडी किनारे उद्ध्वस्त होत असल्याचेही समोर आले आहे। पनवेल महानगरपालिका अधिकारी, अभियंते, महानगर गॅस अधिकारी तसेच परेश शेठ ठाकूर यांच्या सहाय्यकांनी 14 मे रोजी महानगर गॅसच्या सुरू असलेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली। गॅस लाईन टाकण्यासाठी खोदण्यात आलेले खड्डे, सुरू असलेली कामे आणि पूर्ण झालेल्या भागातील रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात आली। गॅस कामांनंतर संबंधित रस्त्यांची पुनर्बांधणी तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या। नागरिकांना वाहतुकीचा त्रास होऊ नये तसेच उर्वरित कामे वेगाने पूर्ण व्हावीत यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याची आवश्यकता यावेळी अधोरेखित करण्यात आली। पनवेल शहरातील वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याच्या समस्येवर अखेर उपाययोजना करण्यात येत असून ॲडव्होकेट प्रथमेश सोमन यांच्या पुढाकाराने विशेष टास्क फोर्स कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। गॅस पाईपलाईन व रस्त्यांच्या खोदकामादरम्यान भूमिगत वीजवाहिन्या तुटत असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता। आयुक्त मंगेश चितळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत महापालिका, महावितरण आणि संबंधित कंत्राटदार यांच्यात समन्वय साधण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याचे ठरले आहे। यापुढे कोणतेही रस्त्याचे काम सुरू करण्यापूर्वी टास्क फोर्स प्रत्यक्ष जागेवर पाहणी करणार आहे। उरण तालुक्यात जलजीवन मिशन अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या अनेक पाणीपुरवठा योजना निधी अभावी रखडल्याचे वास्तव समोर आले आहे। रायगड जिल्हा परिषद व पंचायत समिती उरण यांच्या देखरेखीखाली अनेक गावांमध्ये आणि आदिवासी वाड्यांमध्ये हर घर नल योजना राबविण्यात येत असली तरी जवळपास 15 ग्रामपंचायत हद्दीतील योजना धूळ खात पडल्या आहेत। त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत आणि विहिरींनीही तळ गाठले आहे। याबाबत माहिती विचारल्यास संबंधित विभागाकडून टाळाटाळ होत असल्याची नाराजी नागरिकांनी व्यक्त केली। खालापूरमध्ये श्री स्वामी समर्थ मठाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला स्वामी भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। कैलासवासी नरहरी अण्णा पाटील यांचे स्वप्न स्थानिक भाविकांनी लोकवर्गणीतून साकार केले असून 7 दिवस धार्मिक कार्यक्रमांनी परिसर भक्तिमय झाला होता। नामस्मरण, हरिपाठ, होम हवन, रुद्राभिषेक, प्रवचन, भजनी कार्यक्रम आणि महाप्रसादाचे आयोजन होते। गुरुवारी श्री स्वामी समर्थांच्या मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली। खालापूर गावातील भव्य मिरवणुकीत विविध हरिपाठ मंडळांनी सहभाग घेतला। रायगड भूषण हभप भगवान महाराज कुंभार आणि ज्ञानेश्वर बुवा पाटील यांच्या उपस्थितीत भजनी कार्यक्रम रंगला।
खालापूर तहसील कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन आमदार महेंद्र थोरवे आणि महेश बालदी यांच्या हस्ते पार पडले। यावेळी बोलताना दोन्ही आमदारांनी नवीन प्रशासकीय कार्यालय हे सर्वसामान्य जनतेचे मंदिर असावे आणि येथे येणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे काम प्राधान्याने होऊन त्यांना न्याय मिळाला पाहिजे असे प्रतिपादन केले। 11 कोटी रुपयांच्या खर्चाने सार्वजनिक बांधकाम विभागाने ही इमारत उभारली आहे। या कार्यक्रमाला रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, जिल्हाधिकारी किशन जावळे, अधीक्षक अभियंता सूक्ष्म गायकवाड, कार्यकारी अभियंता संदीप चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।